अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांनो आजचं खूपच छान झालेलं आहे. प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुकमार्क प्रिसेट आणि शिगेपिटा प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. बिटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काही अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी तर तुम्हाला मी ग्रुप ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी करून इथनं अनहाईड केलेलं आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. मी फोटोला सांगतो त्या बिटपर्यंत वाढवायचं आहे. फोटोला करेक्ट मित्रांनो 14.15 सेकंदपर्यंत वाढवायचं आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी इथनं आपल्याला 20% करेक्ट ठेवायचे आहे. तर बघू शकता मी इथं 20% ठेवलेले आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मी अशा प्रकारे सॉन्गच्या वरती घेतलेलं आहे फोटोला. तर आता काय करायचं आहे, एक एक करून आपल्या इथं ग्रुपमध्ये इथं फोटो ॲड करायचे आहेत. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. मी प्रॉपर सांगणार आहे तुम्हाला एक आणि एक इथं फोटो ॲड करून. तर खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. काय करायचं आहे, पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. खाली एक तुम्हाला इथं सगळ्यात लास्टला एक तुम्हाला इथं फोटोची जी लेअर आहे ती पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं रेक्टँगल 4च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं रेक्टँगल एक मी दिलेला आहे. रेक्टँगल 4 त्याच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता आणि फोटोला व्यवस्थितरित्या आपल्याला इथं रेक्टँगलमध्ये नंतर आपल्याला इथं सेट करायचं आहे. बघू शकता मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे आणि आपल्याला इथं प्रॉपर असं आपल्याला फोटोला इथं सेट करायचं आहे. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण फोटोला इथं सेट केलेलं आहे. तर बघू शकता आपण पहिला ग्रुप झालेला आहे. तर बघू शकता मित्रांनो उरलेल्या तिन्ही ग्रुपमध्ये पण आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. अजून एक तुम्हाला इथं ग्रुप दिसेल त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं रेक्टँगल 2च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये गेल्यानंतर रिसाईजवरती क्लिक करून आपल्याला इथं फोटोची जरा साईज कमी करा आणि प्रॉपर आपल्याला इथं रेक्टँगल 2मध्ये आपल्याला इथं सेट करायचं आहे. तर बघू शकता आपल्याला प्रॉपर असा आपला इथं फोटो सेट केलेला आहे पण रेक्टँगल 2मध्ये. तर बघू शकता आता ग्रुप 2वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. अजून एक तुम्हाला इथं फोटोची लेअर दिसेल त्या लेअरवरती क्लिक करून आणि एडिट ग्रुपला जायचं आहे. इथनं फोटोची लेअर इथं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं रेक्टँगल 2च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. फोटोला इथं सेट करायचं आहे. तर बघू शकता मी असं प्रॉपर असं मी सेट केलेलं आहे. बघू शकता मित्रांनो आपण ग्रुप 2मध्ये देखील इथं मी फोटो ॲड केलेला आहे. तर आता काय करायचं आहे, तुम्ही जसं जसं फोटो ॲड करत जाल तर ग्रुप लहान होत जातील. पहिला काय करायचं आहे, उरलेल्या सगळ्या ग्रुपमध्ये पहिलं तुम्ही इथं फोटो ॲड करायचा आहे आणि शेवटला मित्रांनो आपण ग्रुप वाढवायचे आहेत. सिम्पली मित्रांनो ग्रुप 3वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे आणि एक तुम्हाला इथं ग्रुप दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करायचं आणि आपल्याला रेक्टँगल 3च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आणि प्रॉपर असं आपल्याला इथं रेक्टँगलमध्ये आपल्याला बघू शकता इथं फोटो सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण तिन्ही ग्रुपमध्ये इथं आपण फोटो ॲड केलेले आहेत. खरं ग्रुप मित्रांनो आपले लहान झालेले आहेत फोटो ॲड केल्यानंतर. तर काय करायचं आहे, करेक्ट 11.20 सेकंदापाशी यायचं आहे. पहिला ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. सिम्पली ह्या ऑप्शनचा यूज ग्रुपला वाढवायचा आहे आणि नंतर ग्रुप 2वरती क्लिक करायचं आहे आणि एक मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे एक एक ग्रुप इथनं वाढवायचे आहेत. तर बघू शकता आपण तिन्ही ग्रुपची लेंथ वाढवलेली आहे आणि आपले तिन्ही ग्रुप असे प्रॉपर आपण सेट केलेले आहेत. नेक्स्ट बिटला एक ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. फोटोची साईज कमी करून आपल्याला इथं प्रॉपर असा फोटो सेट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण सर्व काही इथनं फोटो ग्रुपमध्ये सेट केलेले आहेत. सर्व ग्रुपमध्ये आपण फोटो ॲड केलेले आहेत एक एक करून. 14.15 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. आपल्याला 2च फोटो इथं ॲड करायचे आहेत. बघू शकता इथं 2च बिट आहेत.
म्हणून 2 फोटो ॲड केलेले आहेत. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. तर आता काय करायचं आहे, इथे तुम्हाला मी रेक्टँगल दिलेला आहे. तो रेक्टँगलला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं फोटोच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण इथं प्रॉपर असे आपण इथं फोटो ॲड केलेले आहेत. तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक घ्यायचा आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो पहिला लास्टचा व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर 14.15 सेकंदापाशी यायचं आहे आणि हा व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट लेअर करायचा आहे. तर पेस्ट लेअर केल्यानंतर नेक्स्ट बिटला जायचं आहे. 17.13 सेकंदापाशी यायचं आहे आणि एकदा मित्रांनो आपल्याला इथं पेस्ट लेअर करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं व्हिडिओ इफेक्ट इथं ॲड केल्यानंतर नेक्स्ट इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट आपल्याला 14.15 सेकंदापाशी यायचं आहे. 14.15 सेकंदासमोरचे जे 2 फोटो आहेत, एक बिटला आपण ॲड केलेले आहेत, त्या फोटोला मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी एक इथनं इफेक्ट पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं 11 ठेवा करेक्ट. स्ट्रोकचा कलर इथं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. एक नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण बॉर्डर देखील इथं ॲड केलेलं आहे आणि प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.